महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धा, जादूटोणा असे प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहेत। भोंदूबाबा अशोक खरातच्या प्रकरणामध्ये आपल्याला असं दिसून येतं की शेकडो महिलांचं लैंगिक शोषण करण्यात आलेलं आहे, नागरिकांचे आर्थिक शोषण करण्यात आलेलं आहे, चमत्कार आणि अघोरी प्रथांचा वापर करण्यात आलेला आहे। आणि बातम्या अशा आहेत की अनेक मंत्री, आमदार, लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षाचे नेते या भोंदू खरात बाबाच्या चरणी लागलेले होते। ज्या वेळेला सरकारच अंधश्रद्धांना खतपाणी घालतं, अवैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार केला जातो, अशा वेळेला अशा भोंदूबाबाचं पेव फुटतं। आणि म्हणून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने या भोंदूबाबाची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे आणि याच्याबरोबर असलेले जे काही सर्व साथीदार आहेत त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी केली आहे। त्याचबरोबर राज्यसत्ता या सत्तेमध्ये आलेले लोक संविधानाची शपथ घेऊन सत्तेवर येतात। वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याची ही त्यांची कायदेशीर आणि नैतिक जबाबदारी आहे, संविधानात्मक जबाबदारी आहे। परंतु ते तसं न करता अंधश्रद्धा आणि अघोरी प्रथांना समर्थन देतात, समाज मान्यता मिळवण्यासाठी ते प्रयत्न करतात, त्यांचं ते पोषक असं वर्तन असतं। आणि म्हणून खरात बाबाच्या बरोबर ज्यांनी ज्यांनी संबंध ठेवले असे मंत्री, लोकप्रतिनिधी, आमदार, बातमी अशी आहे की 39 आमदार त्यांच्या चरणी लागले होते। या सर्वांचं चौकशी झाली पाहिजे, त्यांचे राजीनामे घेतले पाहिजेत। त्याचबरोबर जे अधिकारी याच्यामध्ये असलेला या संदर्भात राज्यभर तीव्र निदर्शने करण्यात येणार, जनतेने या निदर्शनात सहभागी व्हावं असं आवाहन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं आम्ही करत आहोत।